शहरातील गजबजलेल्या तुकाराम बापू मंदिर परिसरात एका व्यापाऱ्याच्या दुचाकीला लटकवलेली 1,48,000ची रोख आणि महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग दोन अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली। या प्रकरणी पुसद पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। संतोष रणछोडदास बजाज राहणार इंद्रप्रस्थ नगर पुसद असे फिर्यादीचे नाव आहे। फिर्यादी हे आपले दुकान बंद करून मोटरसायकलने मोखरे चौक ते नाईक चौकाकडे जात होते। तुकाराम बापू मंदिराच्या कॉर्नर जवळ आले असता त्यांना त्यांच्या ड्रायव्हरचा फोन आला। दुचाकी थांबवून बजाज हे फोनवर बोलण्यात मग्न असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हँडलला लटकवलेली ब्राऊन रंगाची बॅग हिसकावली आणि क्षणात पसार झाले। चोरट्यांनी पळवलेल्या या बॅगेत 1,48,400 रुपयांची रोकड, दुकानाची महत्वाची 4 लाल रंगाची बिल बुक्स आणि दुकानाच्या चाव्या होत्या। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बजाज यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते। घटनेनंतर फिर्यादी संतोष बजाज यांनी पुसद शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रितसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केलाय। भरवस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत।